नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पलीकडून जरा स्वागत आहे मित्रो। आपल्या घरी नवीन एक बुल आणला आपण, हा ब्रीडिंगसाठी टॉप क्वालिटीचा बुल आहे। बघू शकता तुम्ही, एकदम शांत स्वभावाचा आहे, 4 दात बच्चा आहे। प्रोजेनी बघूनच आणलेला आहे। साईज बघू शकता तुम्ही बुलची। तब्येत अजून एवढी नाही, कमी झाली त्यांच्याकडे। चालू जरा तिकडे थोडासा, चल बस थांब। हाईट बघू शकता मित्रांनो, त्याच्या डोके पूर्ण टॉप क्वालिटी म्हटलं ब्रीडिंगचा आणि क्वालिटीचा। एकदम हात बीत लाव जरा, एकदम शांत स्वभावाचा आहे। हे बघू शकता पाठीमागूनचा पुठ्ठा वगैरे, थोडं एक पावली होती पुढे त्याला। बस बघू शकता टेस्टिकल वगैरे एकदम ओके त्याची। आता धुल्यामुळं जरा हे झाला तो, पण चमडी वगैरे एकदम शांत आहे। बघू शकता चमडी एकदम पातळ चमडीचा, जेड ब्लॅक आहे। खाली अगदी 1-2 इंचच फक्त हे पांढरा शेपूट आहे। बाकी एकदम टॉप क्वालिटीचा आहे आणि स्वभाव पण शांत आहे। बुलच्या काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे मित्र। हे जे अंतर सुद्धा बघायला पाहिजे। हे चौकातलं अंतर किती आहे, वर कर ना त्याला, चालव थोडा, बस थांब। तर ब्रीडिंगसाठी आणलाय मित्र आपण। जर कधी सिमेंटचा वापर टळला किंवा काय, बांधी दे, बांध, थांबत असला तर बांध। सिमेंटचा वापर वगैरे जर नसला किंवा कधी काही इमर्जन्सी एखादी म्हैस राहत नसेल, काही नसेल, तर त्याच्यासाठी आणलेला आहे। मान वगैरे बघू शकता, आणि ही कांबळ वगैरे ह्याच्या पण बुलच्या बरं जास्त पाय वगैरे एकदम मजबूत येतात। कुठे काय फॉल्ट वगैरे बात वाटतं, चालव थोडं, चल बस थांबव। एकदम एक्सलंट क्वालिटी आहे मित्र। आणि लांबी बघा बुलची, आता तुम्हाला मी पाठीमागून लांबी दाखवते। लांबी बघू शकता। हरियाणाच्या बुलची काय खासियत असते, हरियाणाचे काय फायदा आहे, ब्रीडचा काय फायदा आहे। लांबी चालव थोडा, बस थांब। लांबी एकदम टॉपची आहे। चल चल बस। चालायला वगैरे किंवा हम्पिंगला काय प्रॉब्लेम नाही मित्र। बुल ब्रीडिंगसाठीच आणला मित्र। चांगले ब्रीड आहे। ह्याचा मदर मिल्क रेकॉर्ड 22 किलो आहे। 29 M29, जी की HLDB मध्ये टॉपची ब्लड लाईन चालली होती तिचा आहे। खात्री करून आणलेला आहे मित्र। सगळीच कुठे काय असं नाही। ह्याचं ब्रीड व्हॅल्युएशन ह्याचं पण आपण चेक करणार आहे थोड्या दिवसात। काय ब्रीड व्हॅल्युएशन आहे, काय पोझिशन आहे, किती येत आहे, काय नाही। ह्यो पण पुठ्ठा जास्त रुंदी पाहिजे मित्र। जर बुल तुम्ही बघत असाल ना, तर हा पुठ्ठा पण रुंद पाहिजे, त्याच्यामुळे म्हशीची साईज चांगली येते। आणि हे तर अंतर त्याचं ऑलरेडी चांगलंच आहे। आणि वरती पण सिंगल हड्डी पाहिजे नाही, ही सिंगल हड्डीचे, इथं डबल टिबल नाही, सिंगल हड्डीवाला पाहिजे। चालू जरा पुढं, पूर्ण चालून पण दाखवतो तुम्हाला पूर्ण। चालू जरा पुढं, नुसतेच नका धरू, मोरखेल धरतो, येड्यान करतो मग। हा, हिचा बघू शकता रोप चालायचा, फिरव माग। एकदम करणमध्ये आहे मित्रांनो। हा आपल्या घरून व्हिडिओ, गाव मंगरुळ, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणाहून, मंगरुळवरून व्हिडिओ आहे मित्रांनो। तर इथं जर कुणाच्या म्हशी लावायला तर आपण लावून देऊ शकतो मित्रांनो। जर खरंच कुणाला ज्या इच्छा असेल, प्रचंड चांगली वस्तू तयार करायची, चांगलं ब्रीड तयार करायची किंवा चांगल्या रेड्या तयार करायची, जर कुणाला हौस असेल, कुणाला इच्छा असेल, तर त्याच्यासाठी आपण लावून पण देऊ शकतो आष्टीमध्ये मित्रांनो। लांबून जरी म्हशी घेऊन आल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तुम्हाला म्हशी लावून दिल्या, घे तिकडे जरा, त्याच्या जागा बांधायचं। हरियाणाचे बुल मित्रांनो काय खासियत असते, तिकडे जे तुम्ही बुल बघत असता तेवढी साईज आहे मित्रांनो ह्याची। हाईट बांधायचं खड्ड्यात वाटल्यास। पाऊस चालू आहे भाऊ, सगळ्यांनाच माहिती, फुल पाऊस आहे सध्या। हे बघू सांग, बांध तिथे, बांध खाली, बांध खाली, काय नाही करत, बांध। लांबी वगैरे दाखवतो मित्रांनो तुम्हाला। आता कळत असेल तुम्हाला साईज बुलची काय क्वालिटी आहे, एकदम सुपर क्वालिटीचा। आणि आपल्या आणि मोराच्या ब्रीडमध्ये आपल्या इकडं साईज काय असते बघ। लांबी दाखव जरा, हात करून असं। हाईट बरोबर मोज बरं जरा, खरं टेपने त्याला इकडं हटव। आणि हाईट मोज फुल झालेला आहे, त्याच्यामुळे तो चिखल एकदम। बस थांबव, बस दाखव बरं, हाईट मोजून दाखव जरा, येते लगे लक्षात तुमच्या किती हाईट आहे, काय पोझिशन आहे। सरळ उभा कर त्याला, सरळ वाकडा राहिला उभा। पुढं घे ना जरा, पुढं घे ना, बस बस दाखव हाईट मोजून। इथं म्हणा, इथं धर हाईट, इथं खाली धर आणि इथं वर डुबरापर्यंत धर ना, धर खाली। हा, किती येत आहे डुबरापर्यंत, तिथे मधल्या हाडकापर्यंत जाऊ दे। 5 फुटाच्या 5 फूट हाईट दाखवून त्याला, तिकडे खाली टेकव जरा, खाली टेक, तिथे दांडी ठेव वर एक, थांब जरा 1 मिनिट। हा,
वर एक काठी ठेव बावल्या, काठी ठेव एक. पूर्ण मापाचा बुल आहे मित्रांनो. समोर जरी व्हिडिओ मध्ये दिसत नसलं ना तरी तुम्हाला हाईट ह्याच्यासाठीच एक अंदाज देतोय. चांगलं ब्रीड तयार करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. असे ह्याच्या बुलच्या जर रेड्या घेतल्या आणि टॉप ब्रीड आहे, पूर्ण व्हेरिफिकेशन करून आणलेलं आहे मित्रांनो. विक्रीसाठी नाहीये, परत सांगतो, नाही तर परत कसं व्हायचं कुणाला. त्याला थांबा ना तिथेच. बरं जाऊ दे चल सरक, काय नाही होत, समजलं तेवढे. तो जरा एका जागा उभा राहत नाही आता सोडल्यामुळे, त्याला वाटलंय काय हो. तर तुमच्या जरी म्हशी लावायच्या असतील मित्रांनो तरी तुम्ही नंबर देणार व्हिडिओमध्ये म्हैस घेऊन येऊ शकता, तुमच्या टेम्पोतून लावून घेऊन जाऊ शकतात जर तुमची खरंच प्रचंड इच्छाशक्ती असेल काय असेल तर. बाकी बुल कसा वाटला मित्रांनो मला कमेंटमध्येच नक्की सांगा की बुलची साईज कशी. लांबी तरी दाखव, हात लावतो, हात लाव डायरेक्ट, हात दाखव असे कर. लांबी आता व्हिडिओमध्ये दिसत नाही मित्रांनो, पण तुम्हाला समोर आलं हे बघा, एवढी लांबी अजून तरी शिल्लक आहे. राहू दे सर. बुलच्या ज्या गोष्टी सगळ्या बघायच्या असतात त्या सगळ्या गोष्टी ओके आहेत मित्रांनो. बुल कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हट, बुल चांगला आहे का, ब्रीडिंग क्वालिटीचा आहे का. चमडी एकदम पातळ आहे, एकदम ब्लॅकनेस आणि टॉप क्वालिटीची चमडी. आता ते पावसामुळे पण हे बघू शकता टेस्टिकल एकदम टॉपचे टेस्टिकल येतात. बुलचं बघण्यासाठी अजून काय असतं मित्रांनो, बुलचे सड कसे आहेत बघा, ह्याच्यात अंतर बघा, तर ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की येणारी प्रोजनी कशी येईल. ही सडातलं अंतर बघू शकता. ह्या गोष्टी बघण्यासारख्या असतात. बुलच्या टेस्टिकलची साईड पाठीमागतं झुकती पाहिजे, पाठीमागचा आता धुल्यामुळे थोडं थंड पडलाय, पण बुलची एकदम टॉप क्वालिटी आहे. हे बघण्यासारखं असतं मित्र. ह्या गोष्टी बघूनच तुम्ही खरेदी करा. बुल हात लावून दाखवून त्याला आणि बुल जर शांत असेल तर येणारी प्रोजनी पण शांत येत असते. नाहीतर तुम्ही उगाच बुल जर गरम असेल आणि ब्रीड खूप महत्वाचं आहे. बीज जर चांगलं असेल तरच फळ चांगलं भेटतं मित्रांनो. एकदम शांत स्वभावाचं आहे. पाठीमागून चोळ दाखव ना, उडी मारत नाही किंवा म्हणजे एकदम शांत स्वभावाचं आहे. हे सगळे त्याच्यातले कंटेस्ट दाखवूनच घ्यायला लागतं मित्र. ह्याचं शिंगाचं ह्या साईडचं टोपण गेलेलं आहे आणि ह्या साईडचं एकदम ओके शिंग आहे. बघू शकता हे शिंग कसं आहे, एकदम टॉप क्वालिटीचं शिंग आहे. त्याने पहिलं कशात तरी अडकवलं असेल म्हणून गेलेलं आहे टोपण त्याचं. पण बुलची लांबी, बुलची साईज, क्वालिटी कशी वाटली मला परत एकदा सांगतो, नक्की सांगा. सोड बरं अजून एकदा, चालव बरं. चालवूनच दाखवायचं याच्यासाठी की तुम्हाला त्याचं व्यक्तित्व कळलं पाहिजे. लांबी, साईज आणि अशा मोठ्या लांब साईजच्या लांब साईजच्या पारड्या तयार झाल्या पाहिजेत मित्र, तरच तुम्हाला कळत असेल हा पोराची हाईट किती आहे आणि बुलचं डोकं कुठं जात आहे. याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल त्याची साईज काय आहे ते. हे बघू शकता साईज, पूर्ण साईज आहे, फुल लांबी वगैरे आणि एकदम शांत स्वभावचा आहे. रोत वगैरे लगेच करायला नाही तर आपले असेल तर एकदम हे केलं असतं. फिरव त्याला पाठीमाग, जाऊ दे पाठीमागच्या साईड जागे त्या जागा. चल हा बांध, एकदम शांत आहे. आणि ह्याचा रिझल्ट पण बघितलेला आहे. तर 4-5 पिल्लं 7-8-10 समजा आले असतील, चांगले पिल्लं आहेत आणि आपल्या पण 2-3 म्हशी गाभण आहेत. आता बघू त्यांचा पण रिझल्ट आला तुम्हाला दाखवतो कसा रिझल्ट आहे काय. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.